जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्त्याचा ₹1,500 हप्ता जर जमा झालेला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आत्ताच आलेले आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याविषयी सांगणार आहोत. कारण भरपूर लाडक्या बहिणीचं बघा काय झालं आहे, बँक अकाउंट तिथं बंद झालेलं आहे. त्यांचं पेमेंट प्रोसेसिंग थांबलेलं आहे. बँक अकाउंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. बँक अकाउंटची के-वाय-सी राहिलेली आहे आणि सोबतच जी आपली लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे, त्याची जी के-वाय-सी आहे, त्याचीसुद्धा प्रोसेस मी तुम्हाला इन डिटेलमध्ये इथं सांगणार आहे. कशामुळे तुमचे पैसे अडकले, तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणत्या प्रोसेसमधून तुम्हाला जायला लागणार आहे, कुठलं अकाउंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, बँकेत जाऊन कुठलं काम करावं लागणार आहे, बँक अकाउंट तुमचा ब्लॉक झालेला आहे का, बँक पेमेंट्स रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही नीट नाही पाहिला तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो. बघा, अशा प्रकारचा हा एक फॉर्म आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा चालू करण्याबाबत हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकताय. काय होतं आहे, की भरपूर लाडक्या बहिणींना के-वाय-सी केलं नसल्यामुळं तिथं प्रॉब्लेम होत आहे. आज मी इथं तुम्हाला संपूर्ण प्रोसेस आहे ती सांगणार आहे. बँक अकाउंटची कंप्लीट के-वाय-सी कशी करायची, अकाउंटचं व्हेरिफिकेशन कसं करायचं, पेमेंटचं प्रोसेसिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जिथं अडकल्या असतील. डी-बी-टी भरपूर वेळा तुम्ही डी-बी-टी करताय, परंतु डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर करताय, परंतु तिथं प्रॉब्लेम होतो आहे. कारण पूर्वी आपण बघितलं तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ यायचा, कारण त्यांचं बँक अकाउंट व्हेरिफिकेशन झालं होतं. डी-बी-टी चालू होतं, पेमेंट प्रोसेस चांगलं होतं, अकाउंट व्हेरिफिकेशन झालं होतं, के-वाय-सी झालेली होती. परंतु आता काही मधल्या काळानंतर के-वाय-सी ज्यावेळेस आपण अपडेट केली, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम झालेले आहेत. लाडक्या बहिणीची के-वाय-सी आता पुन्हा सुरू झालेली आहे. फक्त तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु बँकेत जाऊनसुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या करणं खूप गरजेचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी ह्या चुका करतात. मी तुम्हाला सांगणार आहे, काय लाडक्या बहिणी चुका करतात. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी ह्या महत्त्वाच्या एक चुका केलेल्या आहेत आणि त्यांना ते भोगावं लागलेलं आहे आता. भरपूर लाडक्या बहिणीचा लाभ हा बंद झालेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. आता ते काय आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार आहे. बघा, जर तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रं आहेत, मी ते पुढे सांगणार आहे तुम्हाला. बँक के-वाय-सी करताना, अकाउंट व्हेरिफिकेशन करताना किंवा तुमची लाडकी बहिणीची के-वाय-सी करताना लागणार आहेत. त्या लाडक्या बहिणींना कुठले कागदपत्र लागतात, काय होणार आहे, ह्या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. आता जर आपण पाहिलं तर आज आहे आपण जे बघणार आहोत ते बँक पेमेंट रिलेटेड प्रोसेसिंग का अडकला आहे, हप्ता का अडकला आहे, त्याची महत्त्वाची कारणं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे सुद्धा सांगणार आहे. कारण सरकार काय करतं आहे बघा, के-वाय-सी ज्यांची झाली आहे, आता भरपूर लाडक्या बहिणीची काय झालं आहे, के-वाय-सी झाली आहे, सगळं झालं आहे, परंतु बँकेतच पैसे आले नाहीत. कारण त्याचं कारण आहे बँक अकाउंट, डी-बी-टी, तुमचं आधार कार्ड लिंक असणं, फक्त लिंक आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, मी पुढे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार आहे. 1-2 मिनिटाचा टाईम जाईल, परंतु व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचं के-वाय-सी झाले तरी पैसे जमा झालेले नाहीत, बरोबर. त्यांनी पटापटा कमेंट्स करा. कोणाकोणाचं असं झालं आहे त्यांनी कमेंट्स करा. कारण भरपूर लाडक्या बहिणींची तक्रारी आल्या आहेत आपल्याकडं, की दादा आमचं सगळं बरोबर आहे, तरी देखील आम्हाला पैसे आलेले नाहीत. काय करावं? तर काय करायचं आहे एकदम मी सांगतो आहे, कारण सरकारने अतिशय आता कडक टोकाचा निर्णय घेतलेला आहे. बघा, पहिलं म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड आहे, भरपूर लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड आहे, ते लिंक आहे, परंतु त्याची लिंक असून उपयोग नाही. तुम्ही बायोमेट्रिक त्याचं केलेलं नाही आहे. तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. अकाउंट व्हेरिफिकेशन, बँक अकाउंट व्हेरिफिकेशन त्याशिवाय होत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्डची के-वाय-सी तुम्ही केलेलं नाही आहे. तिथं तुम्हाला हाताचे ठसे, डोळे स्कॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी करता आहेत. दुसरं म्हणजे बँक अकाउंटसोबत पॅन कार्ड लिंक नाही आहे. त्यामुळं प्रॉब्लेम होत आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबरचाच हप्ता आलेला नाही आहे बघा. डिसेंबरचा हप्ता आला नसल्यामुळे त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही. कारण त्यांचं नाव यादीतून बाहेर पडलं, बरोबर. तर मागचे 2 हप्ते रखडलेले आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना ₹3,000 डायरेक्ट मिळू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जायचं आहे. आता उद्या बँक चालू असणार आहे. बँकेत जायचं आहे. बँक अकाउंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. पेमेंट प्रोसेसिंगला काय अडथळा आहे का बघायचं आहे. डायरेक्ट बेनिफिशियरी म्हणजेच डी-बी-टी करताना आधार कार्ड लिंक आहे का, के-वाय-सी आपली अपडेट झालेली आहे का, हे सगळं बघायचं. ते कसं करायचं, सिंपल सगळ्या एक-एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. स्टेप वाईज आपण जाऊया. काही गडबड करायची गरज नाही. खूप महत्त्वाचे डिटेल्स, खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळं एक स्टेप बाय स्टेप आपण आता इथं माहिती ही पाहणार आहोत. 1 मिनिट, सगळा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. पुढे खूप महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे मी. आता आपण बघूयात की के-वाय-सी बँक अकाउंट व्हेरिफिकेशन हे कसं फिक्स करायचं. आता तुम्हाला उद्या जवळच्या बँकेत जायचं आहे. जाताना सोबत आधार कार्ड, मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे. त्यांना बायोमेट्रिक द्यायचं आहे. तिथं तुमच्या हाताचे ठसे, डोळे स्कॅन करून त्यांना द्यायचं आहे
आणि त्यांना सांगायचं की माझं बँक अकाउंटची के-वाय-सी एकदा चेक करा. कारण भरपूर वेळा काय होतं, फक्त आधार कार्ड लिंक असतं. आधार कार्ड लिंक असून उपयोग नाही, ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ते जर डिॲक्टिव्ह झालं असेल, डिसेबल झालं असेल किंवा वेगळ्याच कुठल्यातरी बँक अकाउंटला ते कनेक्टेड असेल, तर बँक अकाउंट व्हेरिफिकेशन होत नाही. तुमच्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन किंवा डायरेक्ट बेनिफिशरी पडत नाहीत. त्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला कदाचित 7 ते 8 दिवसाचा काळ हा निघतो. लक्षात घ्या. त्यानंतर पेमेंट प्रोसेस होत नाही. त्याच्या अगोदर 5 ते 7 दिवस, जास्तीत जास्त कमीत कमी 5 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस अशा ह्या कालावधीत तुम्हाला थोडासा पेशन्स घ्यावे लागतात. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये प्रोसेसिंग जी आहे, बँक पेमेंटची प्रोसेसिंग आहे, हे वेगळे प्रोसेसिंग आहेत. त्या सगळ्या प्रोसेसिंग ह्या हळू इथं चालू होतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल, "दादा मी के-वाय-सी केली आहे, बँक अकाउंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, सगळं पेमेंट प्रोसेसिंग वगैरे." तर ते ऑनलाईन कसं चेक करायचं? तर मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो आहे, की आता ही ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं. लक्षात घ्या, तुमच्याकडे ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्ही आधार कार्डची जी वेबसाईट आहे, त्या आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा बँकची एक वेबसाईट असते. आपल्या बँकच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन करून आधार नंबर वगैरे तुमचा टाकून तुम्ही ते चेक करू शकता. तिथं तुम्हाला डायरेक्ट दिसतं, की डी-बी-टी हे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे. जर डी-बी-टी तुम्हाला जर इनॲक्टिव्ह दिसत असेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, डी-बी-टी ट्रान्सफर होणार नाहीत, पेमेंट प्रोसेस होणार नाही. जरी बँक अकाउंट व्हेरिफिकेशन झालं असेल, पेमेंट जरी तुमच्याकडे आले असेल, तरी पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला मी जी प्रोसेस सांगितली आहे अगोदरची, ती करणं खूप गरजेचं आहे. पहा, भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त बँकमध्ये जाऊन येतात, टेस्ट रसीद देतात, परत त्याच्याकडे जात नाहीत. कारण काय होतं, बँकेत सुद्धा भरपूर गर्दी असते, भरपूर वेळा त्यांच्याकडून करणं राहून जातं. भरपूर कामाच्या प्रोसेसमध्ये बँक अकाउंट व्हेरिफिकेशन ह्या प्रोसेसमध्ये पेमेंट प्रोसेस असतात. भरपूर मोठे-मोठे अमाउंटचे पेमेंट असतात, जसं की 1,00,000, 2,00,000, 3,00,000 अमाउंटची प्रोसेस बँक टू बँक होत असतात. तर ह्यामुळे कुठेतरी ते तुमचं छोटंसं काम राहून जातं आणि मग तुम्हाला काय होतं, तर तुमचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो राहून जातो आणि मग तुम्हाला तिथं पेमेंट प्रोसेस होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कॉमन चुका होतात लाडक्या बहिणींकडून, त्या मी तुम्हाला सांगतोय. रॉंग तुमची माहिती देणं, म्हणजे चुकीची माहिती देणं, जसं की आधार कार्डवरचं नाव वेगळं असणं, बँकेतलं नाव वेगळं असणं, हे कुठेतरी तुम्हाला हे करायचं आहे. चुकीचा मोबाईल नंबर देणं, दुसराच एखादा डिजिट बदलला आहे, मध्येच 9च्या ऐवजी 7 दिला किंवा 8च्या ऐवजी 9 टाकला, तर ओ-टी-पी येणार नाही. तर मग तिथं व्हेरिफिकेशन होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर बघितलं तर वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण ही के-वाय-सी करायला जातो, तर तुम्हाला पहिल्यांदा तिथं आधार नंबर टाकावा लागतो. मग तो ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी कुठल्या मोबाईलवर येतो? जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे. तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तोच आपल्या बँक अकाउंटलाच लिंक असणं गरजेचं आहे. कारण बँक अकाउंट ज्यावेळेस आपण पेमेंट करतो, त्यावेळेस जो ओ-टी-पी येतो, तो त्याच मोबाईलवर येतो, जो आधार कार्डला लिंक असतो. कारण आधार कार्ड हे बँकला लिंक असतं. दुसरी गोष्ट, 2 अकाउंटला लिंक असणं. 2 अकाउंट वेगवेगळे असणं तुमच्या लक्षात येत नाही कधी बऱ्याचदा, की तुम्ही कुठलं अकाउंट दिलंय, काय दिलंय. तर एकच अकाउंट लाडकी बहिणींसाठी ठेवा. झिरो बॅलन्स अकाउंट असतं. ते तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही तुमच्या योजनेसाठी, गव्हर्नमेंट स्कीमसाठी वापरू शकता. जसं की पी-एम किसान योजना आहे, शेतकरी किसान योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, वेगवेगळ्या योजना आहेत. त्या वेगवेगळ्या योजनांमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये तुम्ही हे सगळे ॲड करू शकता. बँक टू बँक पेमेंटसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं अकाउंट असतं. तर आता लक्षात घ्या, जर तुम्ही आता डी-बी-टी केला असेल, अकाउंट पेमेंट बँकचं के-वाय-सी केली असेल, तर घाबरू नका. ह्याला 5 ते 7 दिवसाचा वेळ लागतो आणि त्यानंतर तुम्हाला 100% हे पैसे मिळतील. आणि पुढचा हप्ता म्हणजे पुढच्या हप्त्यात तुम्हाला तर पैसे मिळतीलच, परंतु जर पुन्हा प्रोसेस सुरू झाला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आता ज्या चुका केल्यात, त्या सगळ्या, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ WhatsApp ग्रुपला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाची बँक के-वाय-सी झालेली आहे, हप्ते आलेले आहेत, आधार कार्ड लिंक आहे. कुठलाही प्रश्न तुमचा, कुठलाही समस्या असू द्या, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.